जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत, त्यावर त्यांच्याच कृपेने निरूपण सेवा घडत आहे. आपण दर रविवारी एक श्लोक अभ्यासाला घेतो आणि समर्थांना त्यातून आपल्याला काय सांगायचं आहे, काय मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे, हे आपण अभ्यासतो. आज आपण 47वा श्लोक बघणार आहोत. तो श्लोक काय आहे हे पहिल्यांदा आपण बघूया आणि मग त्याचं विवेचन बघूया. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊनी राहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगतायत समर्थ या श्लोकामध्ये? शब्दार्थ बघूया आपण. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. मनी म्हणजे मनामध्ये, अंतःकरणामध्ये, अंतरंगामध्ये, आत, अंतर्यामी, सूक्ष्मामध्ये. लोचनी म्हणजे देहाच्या माध्यमातून जी दृष्टी मिळालेली आहे, म्हणजे स्थूलामध्ये, त्याने पाहणे. श्रीहरी तोची पाहे. कोणाला पाहतोय? तर श्रीहरीला म्हणजे भगवंताला. म्हणजे भक्ताचं वर्णन करतायत समर्थ, की जो भगवंताचा भक्त आहे तो कसा असतो ते या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतायत. की मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, म्हणजे तो भक्त मनामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये सुद्धा भगवंताचं स्मरण राखतो आणि लोचनी म्हणजे दृष्टीने सुद्धा भगवंताची सगुण उपासना करतो. म्हणजे त्याला सगुण रूप पाहतो दृष्टीने. जनी जाणता भक्त होऊनी राहे, दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. जाणता म्हणजे काय? की ज्याला सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, असा ज्ञानी भक्त कसा असतो हे समर्थ माऊली आपल्याला या श्लोकामध्ये सांगतो. म्हणजे तो भक्त कसा आहे? तो ज्ञानी आहे. जनी जाणता भक्त होऊनी राहे, म्हणजे त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. गुणी म्हणजे गुणामध्ये, सगुणामध्ये. प्रीती म्हणजे प्रेम, निष्ठा, श्रद्धा. क्रमू साधनाचा, साधन म्हणजे आपण जी काही साधना करतोय, उपासना करतोय, त्याचा एक क्रम ठरलेला आहे.
म्हणजे नवविधा भक्तीचा जसा क्रम आहे, त्या एकेका क्रमातून तो साधक पुढे जातो आणि शेवटी आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जातो. म्हणजे जरी त्या ज्ञानी भक्ताला परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे, ब्रह्म हे निराकार आहे, हे जरी ज्ञान म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झालं, तरी तो सगुण उपासना सोडत नाही. तो साधनेचा क्रम सोडत नाही. जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असं शेवटच्या चरणामध्ये समर्थ माऊली सांगते. म्हणजे सर्वोत्तम म्हणजे कोण? तर जो सर्व बाजूनी उत्तम आहे असा सर्वोत्तम, असा तो भगवंत. त्याचा जो दास आहे म्हणजे जो भक्त आहे तो जगामध्ये धन्य होतो. हा या श्लोकाचा शब्दार्थ आहे. म्हणजे सरळ अर्थ काय आहे, की जो भगवंताचा भक्त आतमध्ये, अंतर्यामी, अंतःकरणामध्ये, त्याच्या मनामध्ये भगवंताच्या निर्गुण तत्वाचं ध्यान करतो. लोचनी म्हणजे देहाच्या पातळीवर त्याला जी काही दृष्टी लाभलेली आहे, त्याने तो भगवंताच्या सगुण रूपाचं दर्शन घेतो. म्हणजे सगुण रूप पाहतो. म्हणजे जे काही सृष्टीमध्ये चैतन्य भरलेलं आहे, त्या चैतन्याला तो मनाच्या पातळीवर निर्गुण तत्वानी जाणतो आणि देहाच्या पातळीवर तो दृष्टीनी भगवंताचं सगळीकडे जे काही रूप त्याला दिसत असतं, ते तो पाहतो. असा जो भक्त आहे त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. म्हणजे हे ज्ञान बाहेरून पुस्तकं वाचून त्याने मिळवलेलं नसतं. पुस्तकं वाचून जे आपल्याला मिळतं ती माहिती आहे. ज्ञान म्हणजे जे त्याला आतून प्राप्त होतं, ज्याला आत्मज्ञान असं म्हणतात. आत्मस्वरूपाचं आणि परमात्मा स्वरूपाचं ज्ञान. असा ज्ञानी भक्त जो जगामध्ये वावरतोय, तो एकीकडे जरी भगवंताच्या निर्गुण निराकार अशा निर्गुण तत्वाची जरी साधना करत असला, तरीही तो सगुण उपासना सोडत नाही. तो साधनेचा क्रम सुद्धा सोडत नाही. असा जो सर्वोत्तमाचा भक्त आहे, म्हणजे भगवंताचा जो भक्त आहे, तो जगामध्ये धन्य होतो. म्हणजे या श्लोकापासून ते 56व्या श्लोकापर्यंत समर्थांनी भक्ताची वेगवेगळी विशेषणं सांगितलेली आहेत, की भक्त कसा असतो भगवंताचा. जो मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. पहिल्या चरणामध्ये समर्थ माऊली सांगते, की तो कसा असतो भक्त, की जो मनाच्या पातळीवर अंतःकरणामध्ये, अंतर्यामी, अंतरंगामध्ये भगवंताचं निर्गुण तत्वानी ध्यान करतो. म्हणजे तो भगवंताचं जे रूप आहे, तो अंतःचक्षुसमोर आणून त्याचं स्मरण ठेवतो. हे सगळं मनाच्या पातळीवर चाललेलं आहे, हे सूक्ष्मामध्ये आहे. म्हणजे भक्ताचं वर्णन करतायत समर्थ, की प्रत्येक वेळेला आपल्याला सगुण उपासना करणं शक्य नाही. तर अशा वेळेला भगवंताचं अनुसंधान कसं राखायचं, तर ते सूक्ष्म पातळीवर राखलं जातं. कसं? तर जो मनामध्ये सुद्धा भगवंताचं स्मरण ठेवतो, त्याला अनुसंधान म्हणतात. आणि महाराज जसं सांगतात त्याप्रमाणे, की तुम्ही भगवंताचं नाम घ्या, म्हणजे भगवंताचं स्मरण तुम्हाला राहील. म्हणजे जो भगवंताचा भक्त आहे, तो मनाच्या पातळीवर सूक्ष्मामध्ये भगवंताचं सदैव स्मरण ठेवतो. जे चैतन्य या ब्रह्मांडामध्ये, चराचरामध्ये भरून राहिलेलं आहे, त्या चैतन्याचं स्मरण तो मनामध्ये ठेवतो. म्हणून ते मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे असं म्हटलेलं आहे. आणि पुढे लोचनी म्हणजे काय? की साध्या डोळ्यांनी जे जग आपल्याला दिसतंय, म्हणजे आता हा स्थूलाचा विचार आहे, की जे काही समोर दिसतंय मला, ते जे भगवंताचं सगुण रूप आहे, त्या रूपाची तो उपासना करतो, म्हणजे तो सगुण उपासना करतो. म्हणजे सूक्ष्माच्या पातळीवर, मनाच्या पातळीवर तो भगवंताच्या निर्गुण तत्वाचं ध्यान करतो आणि देहाच्या पातळीवर तो दृष्टीने भगवंताचंच रूप पाहतो. सगळीकडे त्याला भगवंतच दिसत असतो. प्रत्येक माणसामध्ये त्याला भगवंत दिसतो. चराचरामध्ये जो भगवंत व्याप्त आहे. मग वृक्ष, वेली, जे काही या सृष्टीमध्ये भगवंताने उत्पन्न केलेलं आहे, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये
त्या भक्ताला भगवंत दिसत असतो. आता बघा की तो भक्त एका वेळेला निर्गुण तत्वाची उपासना करतो, त्याच वेळेला तो सगुण उपासना सुद्धा करतो. म्हणजे खरा जो भक्त आहे त्याला निर्गुण कळलं तरी सुद्धा तो सगुण सोडत नाही. महाराज हेच आपल्याला सांगतात की आपण कितीही निर्गुण निर्गुण असं केलं तरी त्या निर्गुण भक्तीला सुद्धा आधार हा सगुणाचाच आहे. कारण आपण जोपर्यंत देहामध्ये आहोत, आपण जोपर्यंत सगुणामध्ये आहोत, तर आपला देव सुद्धा सगुणामध्ये पाहिजे, असं महाराज सांगतात. म्हणजे डोंगराच्या पलीकडे गाव आहे. आपल्याला माहिती आहे की पलीकडे गाव आहे. पण आता साध्या डोळ्यांनी दिसतंय का? दिसत नाही. मग काय करावं लागेल ते बघण्यासाठी? आपल्याला तो डोंगर चढावा लागेल. डोंगर चढल्यानंतर त्याच्या माथ्यावर जेव्हा आपण जाऊ, त्यावेळेला पलीकडचं गाव आपल्याला दिसणार आहे. तसं निर्गुण पलीकडे आहे, ते साध्या डोळ्यांनी दिसत नाही. डोंगराच्या पलीकडे आहे. साध्या डोळ्यांनी दिसत नाही. मग काय करावं लागतं? तर सगुण उपासना करत, 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 करत त्या डोंगराच्या माथ्यावर जावं लागतं. आणि मग पलीकडचं निर्गुण दिसतं. पण गाव जरी दिसलं तरी सुद्धा म्हणजे निर्गुण लक्षात आलं तरी जो भक्त ज्ञानी आहे तो सगुणाची उपासना सोडत नाही. हे समर्थांना याच्यामध्ये सांगायचे की ज्ञानी भक्त कोण आहे की ज्याला निर्गुण कळून सुद्धा जो सगुण उपासना सोडत नाही, असा तो ज्ञानी भक्त, तो सर्वोत्तमाचा जो दास आहे तो जगामध्ये धन्य होतो, असं समर्थ 4थ्या चरणामध्ये आपल्याला सांगतो. म्हणजे खरा भक्त निर्गुण ओळखून सगुण उपासना करतो. म्हणजे त्याला माहिती असतं की ब्रह्म निराकार आहे. सगळीकडे जे काही चैतन्य भरलेलं आहे ते सूक्ष्मामध्ये आहे. पण भक्त जेव्हा सगुण उपासना करता करता स्वतःला विसरतो, त्याच वेळेला तो निर्गुण तत्वाचा अनुभव घेत असतो. आणि हेच ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे काय की भगवंत हा सगळीकडे चराचरामध्ये भरलेला आहे. तो आत्मस्वरूपाने आपल्यामध्ये सुद्धा आहे. जे चैतन्य ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेलं आहे, ही जी सृष्टीची शोभा आहे, ही सृष्टी ज्याने रचली त्याचा अंश ते चैतन्य आपल्यामध्ये सुद्धा आहे आणि आपण त्याचाच अंश आहोत. हे जेव्हा त्या भक्ताला कळतं तर हे ज्ञान त्याला आतून मिळालेलं असतं. बाहेरनं पुस्तकं वाचून त्याला हे ज्ञान मिळू शकत नाही. मिळालं तरी ती माहिती आहे. जोपर्यंत त्याला त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत ते ज्ञान आहे असं म्हणता येणार नाही. पण भक्त जेव्हा त्याच्या भक्तीमध्ये रममाण होतो त्यावेळेला हे ज्ञान त्याच्या अंतर्यामी त्याला आपोआप होतं. आणि याचंच वर्णन करताना समर्थ 2ऱ्या चरणामध्ये असं म्हणतात की जनी जाणता भक्त होऊन राहे. म्हणजे तो जो भक्त आहे तो जाणता आहे. जाणता म्हणजे ज्ञानी. त्याला ज्ञान हे थेट भगवंताकडूनच प्राप्त होतं. भगवंताची भक्ती करता करता भगवंत कोण आहे आणि आपण कोण आहोत हे त्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे खऱ्या भक्ताच्या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव झालेला आपल्याला आढळतो. एक म्हणजे ज्ञान, दुसरं म्हणजे भक्ती. आता बघा, जर नुसतंच ज्ञान आहे पण भक्तीचा ओलावा त्याच्यामध्ये नाहीये, तर ती व्यक्ती कितीही ज्ञानी असली तरी भगवंतापाशी पोचायला मर्यादा येतात, कारण त्या ज्ञानामुळे अहंकार उत्पन्न होतो. थोडासा कोरडेपणा येतो, कारण भक्तीचा ओलावा त्याच्यामध्ये नाहीये. आणि नुसतीच भक्ती केली पण ज्ञान नाही, तर ती भक्ती सुद्धा भगवंतापर्यंत आपल्याला पूर्णत्वाने घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे जो खरा भक्त आहे त्याला आतूनच ज्ञान प्राप्त होतं. त्याच्यामुळे ज्ञान आणि भक्ती ह्या दोन्हीही गोष्टी हातात हात घालूनच भगवंतापर्यंत त्या व्यक्तीला घेऊन जातात. महाराज म्हणतात की परमात्मा नुसत्या ज्ञानाने आपल्याला ओळखता येणार नाही. त्याला भक्तीची जोड द्यावी लागते. म्हणजे जसं वासरामागून गाय ही येतेच, तसं म्हणजे त्याला निराळं बोलवावं लागत नाही. तसं जो भक्त
भक्ती करता करता स्वतःला समर्पित करतो, पूर्ण शरणागत भावाने भगवंतापर्यंत जातो, त्याला बाहेरून ज्ञान मिळवावं लागत नाही, त्याला ते आतून प्राप्त होतं. मग त्याची भक्ती पूर्णत्वाला येते, कारण त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. म्हणून भक्ती आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी भगवंतापर्यंत त्याला घेऊन जातात. आता भक्त कोण आहे? तर जो देवापासून विभक्त नाही असा भक्त. तो भगवंताची अनन्य शरण होऊन भक्ती करतो. त्याला परमात्म स्वरूपाचं ज्ञान होतं, त्याला आत्मस्वरूपाचं पण ज्ञान होतं. आणि असा भक्त हे ज्ञान प्राप्त करून जगामध्ये वावरतो. आणि म्हणून ज्यांनी जाणता भक्त होऊनी राहे, असं समर्थ माऊली दुसऱ्या चरणामध्ये म्हणते. तिसऱ्या चरणात समर्थ काय सांगतात? की गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. गुणी प्रीती राखे म्हणजे काय? तर जो गुणामध्ये म्हणजे सगुणामध्ये सुद्धा प्रेम ठेवतो आणि साधन क्रम आचरतो. म्हणजे असा भक्त बघा की ज्याला निर्गुण तत्वाचं ज्ञान झालेलं आहे, ज्याला सगुणही कळलेलं आहे, त्याला परमात्म स्वरूपाचंही ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तो ज्ञानी भक्त आहे. त्याच्याजवळ भक्तीचा पण ओलावा आहे आणि त्याच्याजवळ ज्ञान पण आहे. पण कितीही ज्ञान प्राप्त झालं तरी जो ज्ञानी भक्त आहे तो सगुणाची उपासना सोडत नाही. आणि हेच तिसऱ्या चरणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की गुणी प्रीती राखे. म्हणजे त्याला माहिती आहे की भगवंत हा निर्गुण आहे, भगवंत हा निराकार आहे. हे जे ब्रह्मचराचरामध्ये भरलेलं आहे ते निराकार आहे, निर्गुण आहे. पण तो सगुण उपासना सोडत नाही. त्याला कळलेलं असतं की भगवंत हा चराचरामध्ये व्याप्त आहे, पण तरी भगवंताची सगुण उपासना ज्ञानी भक्त सोडत नाही. आता बघा, समर्थांनी सुद्धा रामाची, मारुतीची सगुण उपासना केली. सगळीकडे मारुतीची मंदिरं स्थापन केली. समर्थांनी स्वतःचा देह सोडताना आपले प्राण रामाच्या मूर्तीमध्ये प्रविष्ट केले. म्हणजे किती समर्थांचं सगुण उपासनेवर प्रेम असेल पहा. त्यांना सगळं ज्ञान झालेलं आहे. समर्थांना आत्मज्ञान केव्हाच प्राप्त झालेलं आहे. महाराज म्हणतात तसं की समर्थांसारखे संत हे कधीच उद्धरून गेलेले असतात. त्यांचा जन्मच मुळी जगाच्या कल्याणासाठी होतो. मग एवढं ज्ञान प्राप्त झालेलं असून सुद्धा सगुणावर किती प्रेम केलं समर्थांनी, की आपले स्वतःचे प्राण देह सोडताना मूर्तीमध्ये प्रविष्ट केलेले. महाराजांनी सुद्धा जागोजागी रामाची मंदिरं स्थापन केली. त्यांनी तर सगुण भक्तीचा इतका कळस चढवला की महाराजांचा जो थोरला राम आहे तो 3 वेळा रडला. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा प्रत्येक संत आपण जर पाहिले, मग ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, मुक्ताबाई असतील, गोरा कुंभार असतील, नरहरी सोनार असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, सावतामाळी असतील, किती नावं घ्यावी, चोखा महार असतील, जनाबाई आहेत, सखूबाई आहेत, किती पांडुरंगाची सगुण उपासना केली. ह्या सगळ्यांना निर्गुण तत्वाचा अनुभव झालेला होता. सगळ्यांना परमात्मा स्वरूप काय आहे हे लक्षात आलेलं होतं. सगळ्यांना देव दिसलेला आहे, पण त्यांनी पांडुरंगाची सगुण उपासना सोडलेली नाहीये. म्हणजे भगवान पंढरीनाथ तर नामदेवांच्या हातून प्रसाद भक्षण करत असत. मीराबाई सुद्धा कृष्णाच्या सगुण भक्तीमध्ये रमल्या. हे सांगण्याचं तात्पर्य हे की भक्त ज्ञानी जरी असला तरी जो खरा ज्ञानी भक्त आहे तो सगुणाचं प्रेम सोडत नाही आणि साधनेचा क्रमही सोडत नाही. म्हणून ते क्रमू साधनाचं असं जे समर्थ तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात ते तेवढ्यासाठीच आहे. म्हणजे वास्तविक पाहता जो खरा ज्ञानी भक्त आहे तो सदैव भगवंताच्या अनुसंधानामध्येच असतो. पण सृष्टीला आचरून जो नवविधा भक्तीचा जो क्रम आहे तो सोडत नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. म्हणजे पहिल्यांदा श्रवण आहे की भगवंताचं चांगलं, भगवंताचं सगळं जे गुणवर्णन आहे ते आपल्या कानाने ऐकणे म्हणजे श्रवण भक्ती. मग पुढची भक्ती कीर्तन भक्ती,
की भगवंताची कीर्ती गाणं, त्याचं गुणवर्णन इतरांना सांगणं. मग विष्णू स्मरण. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की हा नवविधा भक्तीचा जो क्रम आहे, हा सृष्टीला धरून आहे. म्हणजे पहिल्यांदा छोटं बाळ असतं. ते पहिल्यांदा ऐकतं सगळं आणि मग बोलायला लागतं. तसं आहे, पहिल्यांदा श्रवण भक्ती आहे, मग कीर्तन भक्ती आहे, मग विष्णू स्मरण आहे. म्हणजे भगवंताचं नाम घ्यायचंय, मग पादसेवन, म्हणजे त्याच्या चरणांची सेवा करायची. मग अर्चनम, वंदनम, दास्यम, अर्चन भक्ती, म्हणजे त्याची पूर्णपणे सगुण उपासना, सगुण पूजा. वंदन भक्ती म्हणजे त्याला शरणागत होऊन त्याला वंदन करायचंय. दास्य भक्ती म्हणजे जी हनुमंतांनी केली, तो भगवंताचा दास बनून राहिलेला आहे, की त्या भक्ताला आपल्या भगवंताशिवाय, आपल्या मालकाशिवाय दुसरं काही सुचत नाही. आणि मग तोच जगामध्ये सर्वोत्तम होतो, असं समर्थांनी 4थ्या चरणामध्ये सांगितलंय, की जो भगवंताचा दास बनतो, त्याला जगाची मालकी भगवंत देतो. अशी दास्य भक्ती आणि सख्यमात्म निवेदनम. मग नंतर सख्य भक्ती, की तुम्ही भगवंताचे दास झालात, की भगवंत तुम्हाला त्याचा सखा बनवून घेतो. म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन ही सख्य भक्ती होती. आणि मग सगळ्यात शेवटची पायरी आत्मनिवेदन, म्हणजे संपूर्ण समर्पण. हा जो क्रम आहे, हा भक्त सोडत नाही. त्याला सगळं कळलेलं असतं, त्याला सगळ्याचं ज्ञान झालेलं असतं, पण तो या क्रमानेच जातो भगवंताच्या पाशी. आणि मग सगळ्यात शेवटी जेव्हा तो आत्मसमर्पण करतो, पूर्ण शरणागत भावाने, आत्मनिवेदन भक्ती म्हणजे समर्पण करणे भगवंताला, तेव्हा त्याला परमपदाची प्राप्ती होते. असा जो दास्य भक्तीमध्ये रमलेला जो भक्त आहे भगवंताचा, तो कसा असतो? तो जगामध्ये धन्य होतो, असं समर्थ आपल्याला 4थ्या चरणामध्ये सांगतात, की जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. इथे सर्वोत्तम म्हणजे काय? तर सर्वोत्तम म्हणजे भगवंत, जो सर्व बाजूनी उत्तम आहे, जो सर्व गुणांनी युक्त आहे, जो सगळ्यामध्ये उत्तम आहे, असं ते परमेश्वरीय तत्व. मग या सर्वोत्तम भगवंताचा खरा ज्ञानी भक्त हा दास असतो. मग भगवंताचा दास झाल्यानंतर त्याला जे काही प्राप्त होतं, ते जगाच्या मालकीच्या पलीकडे आहे. त्या जगाच्या मालकीत सुद्धा जे त्याला मिळणार नाही, ते त्याला भगवंताचा दास बनल्यानंतर प्राप्त होतं. मग तो जीवनामध्ये कृतकृत्य होतो, समाधान पावतो आणि भगवंत अशा भक्ताचं महत्व स्वतःपेक्षा वाढवतो. कारण तिथे पुढे सख्य भक्ती उदयाला येते, की तुम्ही भगवंताचे दास झालात, की भगवंत तुमचा सखा बनतो. मग भगवंत जनाबाईला जात्यावर दळण दळायला जाऊन मदत करतो. सखूबाईच्या जागी स्वतःला बांधून घेतो. तो त्याच्या भक्ताचं श्रेष्ठत्व जगाला दाखवतो, की माझा भक्त बघा कसा आहे. म्हणजे असा ज्ञानी भक्त भगवंत त्याला इतकं श्रेष्ठत्व देतो. का देतो? कारण तो पूर्ण शरणागत भावाने भगवंताच्या पाशी आलेला आहे. म्हणजे एकीकडे तो निर्गुण भक्तीमध्ये रमलेला आहे. एकीकडे अंतर्यामी, अंतःकरणामध्ये तो भगवंताच्या अनुसंधानामध्ये, पण दुसरीकडे लोचनी श्रीहरी तोची पाहे, म्हणजे डोळ्यांनी तो भगवंताचं रूप पाहतोय, भगवंताच्या सगुण उपासनेमध्ये रमतोय. निर्गुण सुद्धा त्याला लक्षात आलेलं आहे, हे आत्मज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे. पण तो सगुणाचं प्रेम काही सोडत नाही. तो साधनेचा क्रम आचरतो. त्याला सगळं काही खरं तर प्राप्त झालेलं आहे. तो सदैव भगवंताच्या अनुसंधानामध्येच आहे. पण एक एक पायरी चढत चढत तो शेवटी परमपदाला पोचतो. असा जो भक्त आहे, तो सर्वोत्तम भगवंताचा दास बनून राहतो. आणि असा भक्त हा जगामध्ये धन्य होतो, कृतकृत्य होतो आणि श्रेष्ठ अशा परमपदाला पोहोचतो आणि अंतर्यामी समाधान पावतो. आणि हे सूत्र सांगताना समर्थ या श्लोकामध्ये सांगतात, की मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊनी राहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जनी धन्य तो
दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.